तर ही दृश्य आपण पाहतोय हवाई दलाकडून आता गंगा एक्सप्रेसवर दलाची महत्त्वाची चाचणी होते। लँडिंग ड्रिल या ठिकाणी आपण पाहणार आहोत। गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाकडून महत्त्वाची चाचणी होत आहे। आपणही तयार आहोत। ही महत्त्वाची चाचणी आणि या चाचणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। ही गंगा एक्सप्रेसवेवरची आपण दृश्य पाहतोय। थोड्याच वेळात या ठिकाणी लँडिंग ड्रिल होणार आहे। हवाई दलाकडून ही महत्त्वाची चाचणी घेण्यात येत आहे। गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाकडून ही महत्त्वाची चाचणी। सगळे अधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत। ही लँडिंग ड्रिल पाहण्यासाठी या ठिकाणी ही दोन दृश्य आपण पाहतोय। सहारनपूरमध्ये गंगा एक्सप्रेसवेवर भारतीय हवाई दलाची ही महत्त्वाची चाचणी। एकीकडे आकाशात उंच उडणारे हे विमान आपण पाहतोय आणि याच विमानांचं लँडिंग ड्रिल या ठिकाणी होणार आहे। ज्या ठिकाणी हे लँडिंग ड्रिल होणार आहे त्या ठिकाणी आपण अनेक अधिकारी पाहतोय। हवाई दलाकडून ही महत्त्वाची चाचणी, या चाचणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये सध्या ही महत्त्वाची चाचणी होते। हवाई दलाकडून हे शक्ती प्रदर्शन जे आहे ते सध्या करण्यात येत आहे। लढाऊ विमान जे आहेत त्या ठिकाणी आता थोड्याच वेळात उतरणार आहे। त्यांचं लँडिंग ड्रिल होणार आहे। वायुसेनेकडून ही प्रात्यक्षिकं सध्या या ठिकाणी आपण पाहतोय। पहिल्यांदा लढाऊ विमानं जी आहेत ती या जमिनीवर उतरणार आहेत। या धावपट्टीवर या विमानाचं लँडिंग ड्रिल होणार आहे। आपल्या शौर्याचं प्रदर्शन वायुसेनेकडून सध्या केलं जात आहे। संरक्षण विषयाचे अभ्यासक सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतीश सर, आपण पाहतोय पहिल्यांदा अशी महत्त्वाची चाचणी होते। काय सांगाल या चाचणी संदर्भात? काय अधिकची माहिती द्याल सर? नक्कीच आपलं मिलिटरी प्रिपेअरनेस जे आहे, संरक्षण सिद्धता, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू अशा प्रकारची प्रॅक्टिस किंवा अशा प्रकारची एक्सरसाइज अत्यंत महत्त्वाची ठरते। आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्सप्रेसवे आपण डेव्हलप केलेले आहेत आणि गंगा एक्सप्रेसवे हा त्यापैकी एक आहे। खऱ्या अर्थाने ज्यावेळेस खरोखर आणि आता जशी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली आणि युद्धामध्ये जे ॲडव्हर्सरी असतात, दुश्मन जो असतो तो नक्की सगळ्यात पहिल्यांदा त्या एअर बेसेसला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्या माध्यमातून ही लढाऊ विमानं तिथून उड्डाणच करू शकणार नाही किंवा तिथे रिफ्युएलिंग करू शकणार नाही। जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की दुश्मनानं आपले एअर बेसेस उडवले तर आपल्याला जे आहे या एक्सप्रेस वे वरून सुद्धा जे आहे उड्डाण करता यावं किंवा तिथे जे आहे एक प्रकारे रिफ्युएलिंग करता यावं, म्हणून ही अशा प्रकारची एक्सरसाइज किंवा अशा प्रकारचा मिलिटरी प्रिपेअरनेस हा खूप महत्त्वाचा ठरतो। 4 वेगवेगळ्या प्रकारचे केपेबिलिटीज अशा एक्सप्रेस वे वरून आपल्याला रिफ्युएलिंग करण्याचे किंवा आपल्या लढाऊ विमानांना उड्डाण घेण्याचे आपल्याकडे उपलब्ध आहेत। आणि पाकिस्तानच्या पश्चिमी म्हणजे आपल्या पश्चिमी सीमेवर पाकिस्तानसारखा दुश्मन जो आहे त्या अनुषंगानं गंगा एक्सप्रेस वेवर ही अशा प्रकारची एक्सरसाइज होणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आणि भारताचा मिलिटरी प्रिपेअरनेस याच्या माध्यमातून दिसून येतो। नक्कीच सतीश सर, वायू दलाकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि अनेक महत्त्वाची विमानं, मग त्यात जॅग्वार असेल अशी महत्त्वाची आणि मोठी विमानं, लढाऊ विमानं या ठिकाणी उतरणार आहेत। शौर्याचं प्रदर्शन भारताकडून केलं जात आहे। मिराज, राफेल, जॅग्वार यांसारखी विमानांचं लँडिंग ड्रिल होणार आहे। या संदर्भात काय सांगाल सर? नक्कीच राफेल, जॅग्वार, मिराज ही वेगवेगळ्या प्रकारची फायटर जेट जी आहेत ती भारताला
एअर सुपिरियरिटी पाकिस्तानच्या विरुद्ध आणि जर गरज पडली तर चीनच्या विरुद्ध त्याच्यात देतात आणि त्या अनुषंगानं जसं मी म्हटलं की फक्त एअर बेसशी संबंधितच हे त्या ठिकाणी काम करणार नाही, कुठल्याही कंटिंजन्सी प्लॅनमध्ये जर आपण म्हणतो इमर्जन्सी रिस्पॉन्स प्लॅटफॉर्म ERP किंवा इमर्जन्सी रिस्पॉन्स फॅसिलिटीज ERF, तर या ERFच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना ही सगळी एक्सरसाइज त्या ठिकाणी केली जाते. आता तर आपली चर्चा जी आहे ती पाकिस्तानच्या अनुषंगानं आहे, पण इमर्जन्सी सिच्युएशन म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंटच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा ही विमानं कुठल्याही अशा प्रकारच्या एक्सप्रेस वे वरून त्या ठिकाणी उड्डाण करू शकतात किंवा लँडिंग करू शकतात. म्हणून या सगळ्या एक्सरसाइजेस ज्या आहेत भारताचं मिलिटरी प्रिपेअरनेस तर दाखवतातच, एक प्रकारे आपल्या आर्म फोर्सेसचा मोराल पण अप त्या ठिकाणी करतात आणि एकूणच भारतीयांमध्ये जो आहे मोठा विश्वास यामुळे आपल्याला तयार होतो. आणि मुळातच या रस्त्यांची जी रचना केलेली आहे, ज्या प्रकारचं सिमेंट आणि ज्या प्रकारची या रस्त्यांची रचना केलेली आहे ती रचनाच या अनुषंगाने केलेली आहे की भविष्यामध्ये याला एअर स्ट्रीप म्हणून सुद्धा जो आहे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये याचा वापर करता यावा. ठीक आहे सतीश सर, धन्यवाद आपल्या सगळ्या विश्लेषणाबद्दल, माहितीबद्दल.